आणि नवी दिल्लीतील सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान उफाळलेल्या संघर्षाची दुसरी बाजू देखील आता समोर आली आहे। पोलिसांनी काल लाठीमार केला हे सर्व जगानं पाहिलंच, पण आंदोलकांनी देखील पोलिसांवरती तुफान दगडफेक केली। पोलिसांच्या गाड्यांची प्रचंड नासधूस केली। पोलिसांच्या गाड्यांमधून लाठ्या, हेल्मेट, जॅकेट्स पळवली, पोलिसांना जखमी केलं। या सर्व प्रकारांची दृश्य एबीपी माझाच्या हाती आली आहेत। आंदोलनामध्ये अनेक पोलीस जखमी देखील झाले। दरम्यान याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, बघूयात। दिल्लीत येणाऱ्या पर्यटकांचं आकर्षण ठरणाऱ्या कनॉट प्लेसवर आपण उभे आहोत आणि या कनॉट प्लेसवर आपण पाहू शकतो की जंतर मंतरवर सुरू झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात जी तोडफोड झाली त्याचे अवशेष या कनॉट प्लेसवर दिसतायत। जर आपण पाहिलं तर ही पोलिसांची गाडी आहे आणि ही गाडी पूर्णपणे तोडफोड करून उद्ध्वस्त करून टाकण्यात आली आहे। जर आपण पाहिलं तर व्यवस्थितपणे आंदोलकांनी या गाडीला पूर्णपणे उद्ध्वस्त केले। ही गाडी अजूनही इथेच पडू नये। दुसऱ्या बाजूला जर आपण आणखीन एक दिल्ली पोलिसांची गाडी पाहिली तर ही गाडी सुद्धा पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे। या गाडीच्या काचा फुटलेल्या आहेत। त्याशिवाय या गाडीच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर इथे असलेला एक झाडाची कुंडी या गाडीच्या आत टाकण्यात आली आहे। सर्व काचा फोडून टाकलेल्या आहेत आणि त्याशिवाय इथले बॅरिकेड्सही पडलेत। जर आपण पाहिलं तर हे बॅरिकेड्सही इथे पडलेले आहेत, कारण इथेही आंदोलकांमध्ये आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली होती। इथे कनॉट प्लेसला येऊन काही आंदोलक आक्रमक झालेले होते आणि आक्रमक झालेल्या आंदोलकांना पोलिसांना अडवणं फार कठीण गेलं होतं आणि याच ठिकाणी पोलिसांच्या 2 गाड्या या आंदोलकांनी उद्ध्वस्त केलेल्या आहेत। पोलिसांचं जे शिल्ड असतं ते शिल्डही इथे तुटून पडलेलं आहे आणि जर आपण पाहिलं तर या दोन्ही गाड्या उद्ध्वस्त केलेल्या ज्या तशाच कनॉट प्लेसला आजही उपस्थित आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.